सुनेत्रा पवार घेणार आमदारांच्या स्वतंत्र बैठका, प्रत्येक आमदारासोबत स्वतः 1 to 1 संवाद साधणार, पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचं कोट्यावधींचं कंत्राट अजितदादा रद्द करणार होते, तर कंत्राट रद्द करण्यावरून वाद झाल्यानं दादांना उशीर झाला, रोहित पवारांचा नवा आरोप। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लार्कला 35,000ची लाच घेताना अटक, मंत्रालयात एसीबीची सापळारचत मोठी कारवाई, लाचेच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर सडकून टीका। अतिक्रमणावरून हायकोर्टानं मुंबई पालिकेला सुनावलं, अतिक्रमण काढण्याची तुमची इच्छा नाही, अतिक्रमण करणाऱ्यांना मुंबई दिली, हायकोर्टाचे खडेबोल। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अफूची शेती, कांद्याच्या पिकात अफूची लागवड, समाधान उघडेंच्या शेतातून 485 किलो अफूची झाडं जप्त। आजपासून बदलणार पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता, सेवातीर्थ इमारत कॉम्प्लेक्स आणि कर्तव्य भवनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। साऊथ ब्लॉकमध्ये आज होणार शेवटची कॅबिनेट। भारतीय हवाई दलाची वाढणार ताकद, 114 राफेल विमानं आणि 6 P-8I टेहाळणी विमानांच्या खरेदीला मंजुरी। बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीत BNP पक्षाची बहुमताकडे वाटचाल, खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान बनणार बांगलादेशचा पंतप्रधान। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा असे आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी दिलेले आहेत। वाशीत पार पडलेल्या जनता दरबारामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी सोमनाथ केकान यांच्या कार्यपद्धतीवर देखील मंत्री गणेश नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्रशासनातील नियमबाह्य पद्धतीनं केलेल्या कामामुळे तसंच तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष आणि नागरिकांची होणारी पिळवणूक यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। आज जनता दरबार घेतल्यानंतर वनमंत्री आपल्या सोबत आहेत। सरांकडून जाणून घेऊया नेमक्या कोणकोणत्या समस्या आल्या आणि आज खास करून पाहायला गेलं तर आक्रमक देखील दिसले वनमंत्री सर। सर काय म्हणाल, आज एकूणच पाहता एकूण वातावरण जनता दरबारचं प्रफुल्लित होतं, माणसं आनंदी होऊन जात होते, काय म्हणाल? हे बघा, बाब अशी आहे की जनता दरबार हा कोणावर मेहरबानी करण्यासाठी घेतला जात नाही। मला एक माहिती आहे की जनतेच्या मध्ये फार मोठ्या यातना आहेत, दुःख आहे। आज प्रामुख्यानं ज्या केसेस आल्या त्या लोकांच्या फसवणुकीचे केसेस आल्या। कोणी तुम्हाला सांगतो फ्लॅट देतो, घर देतो, नोकरी लावतो, प्लॉट देतो, आणि मी धस साहेबांना सांगितलेले की ह्या ज्या कंपन्या आहेत ना की अटल सेतूच्या बाहेर 1.5 कोटीला फ्लॅट घेण्यापेक्षा 15 लाखाला प्लॉट घ्या, अशा खोट्या जाहिराती देऊन, म्हणजे सगळे चिटर आहेत असं माझं म्हणणं आहे। काही कंपन्या ज्युनियन आहेत पण मेजॉरिटी कंपन्या चिटर लोकांच्या आहेत आणि अशा लोकांची फसवणूक झालेली आहे। यामध्ये घर देतो, फ्लॅट देतो, या पद्धतीच्या जवळ मला तरी 100 केसेस आज असतील। इथे सिडको मध्ये एक दलालांची, म्हणजे बिल्डर लोकांच्या दलालांची फौज आहे। त्याच्यामध्ये त्या एक भरत ठाकूर नावाचा हा जो अधिकारी आहे तो लोकांना नोटीस देऊन पॅनिक करतो। राज्य शासनाने घेतलेले नियम किंवा या वर्षापर्यंतची घरं तोडू नयेत, गरजेपोटी बांधलेली घरं, झोपडपट्ट्यातली घरं, परंतु हे जे भरत ठाकूर आणि त्याचा टोळकी आहे, त्याची टीम आहे, ती आय विल सर्च इट, त्याचा शोध घेईन मी। तो ज्या राज्य शासनाने गरजेपोटी बांधलेली घरं किंवा एकूण सवलत दिलेली अमुक अमुक वर्षापर्यंतचे बांधलेल्या घरांना हात लावू नका, त्यांच्याकडे घरपट्टीची संपूर्ण माहिती त्याने देत असताना सुद्धा त्या लोकांनी अशा चाली तोडल्या आणि लोकांना बेघर केलं। मी धस साहेबांना सांगितलं, मी मंत्री म्हणून
आय एम पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. मी त्यांना सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ते लोक तुमच्याकडे आले तक्रार घेऊन, त्याच्याविरुद्ध तक्रार घ्या आणि त्याला अरेस्ट करा. एकूणच पाहता वनमंत्री यांनी आक्रमक भूमिका पाहता येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या महासभेत देखील अशाच प्रकारे निर्णय घेतले जातील हे मात्र निश्चित. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. छत्रपती संभाजीनगरातल्या शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील संघर्ष आता दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. जंजाळ यांच्या उपमहापौर पदाला विरोध करत माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना अर्ज भरायला लावल्यानं जंजाळ हे चांगलेच संतापलेले होते आणि आता सभागृहातल्या गटनेते पदावरून दोघांमध्ये शाब्दिक सामना रंगल्याचं पाहायला मिळालंय. शिरसाट यांच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं असा आरोप जंजाळ यांनी केलाय, तर शिरसाट यांनी त्यांच्यावर उपरोधिक शैलीत निशाणा साधलाय. पाहूयात. ज्या वेळेस उपमहापौर पद आमच्या पक्षाला देणार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव या ठिकाणी फायनल केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी नाव फायनल केल्यानंतर नंदकुमार घोडिले हे महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज घ्यायला आले होते. त्यांना मी सांगितलं की शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझी उमेदवारी फायनल केली, तुम्ही अर्ज घेऊ नका, पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. परंतु तरी त्यांनी फॉर्म घेऊन जाऊन या ठिकाणी हर्षदाताई शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज महापालिकेमध्ये जमा करण्यासाठी ते येत होते, परंतु पक्षाने व्हीप काढल्यामुळे ते त्या ठिकाणी आले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे. त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा. माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यात. मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातही शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी आहे. मात्र भाजपशिवाय जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेच्या हालचाली शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गतिमान झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला खोचक टोला लगावला. एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही, सत्ता स्थापनेसाठी भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर असते असं म्हणत देसाई यांनी भाजपला डिवचलंय. सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो. एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी, जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा. पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे. पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही. आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ, पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्यांना जवळ केलं. म्हणून मी म्हणलं की एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही. अनेक वेळा येतील, अनेक प्रसंग येतील पुढे, त्यावेळी बघू. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखाना या मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आलेला आहे. संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आणि महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिनं कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिनं केलेली होती. मात्र मदत करण्याऐवजी संबंधित पोलिसानं या महिला पोलीस हवालदारानं तरुणीला कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिलंय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली आणि हा सगळा प्रकार पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी बुधवार पेठ भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 4 अल्पवयीन मुलींची बुधवार पेठेतून पोलिसांनी सुटका केली आणि या सगळ्या प्रकाराचा सध्या पोलीस तपास करतात. आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे. संबंधित तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली. यामध्ये
महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असून सुद्धा त्यांनी ते टाळलं, असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. पण 2 घटना समोर पाहिल्या तर लक्षात येतात. एकीकडे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना काही व्यक्तींमुळं ही पोलीस वर्दी बदनाम होते. असं होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे. या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे. काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे. त्यांचे व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे. तसेच एक माणसाकडे जे आहे 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्सचे इंजेक्शन मिळाला होता. त्यांच्यावर NDPSचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे, ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्यूशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्स वगैरेचे तिथे जे आहे से सेल वगैरे होणार नाही. यासाठी जे आहे से पोलीसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या निंबार्क इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरून ही मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ CCTV सध्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान पाहता या सगळ्या संदर्भात पालकांनी तक्रार करून पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येतोय. तर दुसरीकडे गोंदियात शिक्षिकेनं 5वीतल्या मुलाला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला आणि एका क्षुल्लक गैरसमजामधून शिक्षकेनं ही मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यानं केला आहे. या मारहाणीनं हा विद्यार्थी इतका घाबरलाय की तो शाळेत जाण्यास नकार देतोय. तेव्हा हा प्रकार सगळा उघडकीस आला. दरम्यान मारहाणीच्या या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लेकिन तो माहिती जाती नाही पाठवली होती म्हणून आता मॅडम गुस्सावर आलं वर्गात. असं नाही का पहिले वर्गात होतं ना असा चांगला सीन वर्गाच्या बाहेर नाही का एक कॉलर धरून नेला म्हणून वर्गात नेऊन नाही का मारताच मारला गडा पिचकुल. आता माझी शाळेत जायची इच्छा नाही आहे. मी खूप घाबरून गेलो. माझा मुलगा 5वी क्लासमध्ये आहे. त्याची गलती नाही होती तरी मॅडमनं खूप मारलं, त्याला बेहोश पडतलं मारला. तर आम्ही कंप्लेंट केलेली आहे. आमची कंप्लेंट दर्ज झाली आहे.